क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अकोला. नारनाला उत्सव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ. आंदोलक लक्ष्मीकांत कौटकर. झरी बाजार येथे आंदोलक लक्ष्मीकांत कौटकर यांची सभा संपन्न. सातपुडा पायथ्याशी वसलेल्या गावात हिंसक वन्य प्राण्यामुळे दहशत पसरली आहे. गावागावात हिंसक प्राणी वाघ, बिबट, अस्वल शिरकाव करीत आहेत. ग्रामीण नागरिकांवर हमले करत आहेत. शेतात जाण्याकरिता शेतकरी, शेतमजूर घाबरत आहेत. पिकाला पाणी देण्याकरिता एक मजूर 7 असतात. त्यांना संरक्षण करण्याकरिता 4 माणसे लागतात. याकडे दुर्लक्ष करून वन विभाग आणि प्रशासन नरनाळा महोत्सव या भागात उत्सव साजरा करीत आहे ही चिंतेची बाब आहे. खरं तर त्यांनी आधी मानव प्रजाती वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता उपाययोजना करायला हव्या होत्या, परंतु मागील 1 महिन्यापासून मानव प्रजाती वाचवा आंदोलन सुरू असून प्रशासन पूर्ण दुर्लक्ष करून उत्सव साजरा करते. हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. दरवर्षी महाराष्ट्रात 10,000 कोटी ते 40,000 कोटी या वन्य प्राण्यामुळे शेतीचे नुकसान होते. ही संपत्ती राष्ट्रीय संपत्ती असून राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत आहे. याकडे प्रशासन गंभीरतेने बघत नसल्याने ग्रामीण आदिवासी शेतकरी वर्गाची चेष्टा करून उत्सव साजरा करण्यात धन्यता मानत आहे. वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात येऊन 47 वर्ष झाली. या वर्षात प्राण्यांची वाढ झपाट्याने झाली. यांचा प्रजननाचा दर लक्षात घेतला गेला नाही. त्यामुळे हिंसक प्राणी नागरी वस्तीत येऊन शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गोठ्यातून पळवून नेत आहेत. येणाऱ्या पिढीवर वन्य प्राणी एक संकट आहे. यावर तातडीने उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, कारण वन्य प्राणी हे वन्य विभागाची जबाबदारी आहे. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी. यापासून पर्यटनाला संधी उपलब्ध होते. यातून प्रशासनाकडे पैसे गोळा होतात. जंगल सफारीत एकूण गाडीकडून 3,800 रुपये घेण्यात येतात. शेकडो गाड्या रोज शहानूर येथे जंगल सफारीला जातात. आपण पैसे मिळवावे व त्रास आम्हाला द्यावा ही बाब न्यायाला धरून नाही. पर्यटन वाढलं पाहिजे यात दुमत नाही, पण त्याचा स्थानिकांना फायदा मिळायला हवा. पण तसं न घडता उलट वन्य प्राण्यामुळे नुकसान, दहशत, हमले, शिकारी प्रवृत्तीचे प्राणी वाढत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त झाला. येणाऱ्या 30 जानेवारीपर्यंत वन्य विभाग व प्रशासन यांनी आमच्या आंदोलनाची गंभीर दखल न घेतल्यास 30 जानेवारीला आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा सर्व ग्रामीणांनी एकमताने ठराव सभेत पास केला. जास्तीत जास्त संख्येने सहपरिवार या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन आंदोलक लक्ष्मीकांत कौटकर यांनी केले. अफजल भास्कर, मोहन खिरोडाकार, दिनेश गिरे, रघुनाथ दादा, प्रणित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व बहुसंख्य शेतकरी, ग्रामस्थ, शेतमजूर उपस्थित होते. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.